श्री नटेश्वर आणि आमच्या धाऊलवाडी गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी माता तिच्या चरणी नतमस्तक होऊन श्री विश्वेश्वर आणि श्री दांगदेवाला वंदन करू। युवा शक्ती कलामंच मुंबई संलग्न ग्राम विकास मंडळ पोकळवाडी मुंबई आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत कोकणचा एक मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र कृतेस प्रणाम करून भार्गव परशुरामाच्या नगरीत या आपल्या मायभूमीत आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत एक पौराणिक गण परशुरामाचा क्रोध अर्थात सहस्त्र अर्जुनाचा वध ही कथा आहे त्या एक दंताची त्याचप्रमाणे मधुर संगीत आणि पारंपरिक त्रिपात्रांनी नटलेले आणि संगीत क्षेत्रात प्रावीण्य असलेले मुंबई नगरीमधील लोकप्रिय संगीतकार कुमार यश दिनेश पोकळे यांच्या सहित कुमार नितिकेश प्रकाश शेगुलकर आणि कुमार अनिश राजेश पोकळे ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढवली जात आहे ते युवा शक्ती कलामंच पोकळवाडे मुंबई आणि प्रेक्षक हो आणि निर्माता आहे ग्राम विकास मंडळ पोकळवाडी श्री सत्यनारायण महाराज के जय। सप्तसुरांच्या तालात गाऊया हो, सप्तसुरांच्या तालात गाऊया हो, ताळ मृदुंगाच्या साथीनं नमन देवा वंदुया, ताळ मृदुंगाच्या साथीनं नमन देवा वंदुया, सप्तसुरांच्या तालात गाऊया हो, सप्तसुरांच्या तालात गाऊया हो, ताळ मृदुंगाच्या साथीनं देवा वंदुया, ताळ मृदुंगाच्या साथीनं देवा वंदुया, पाहिले नमन वंदू गणेश देवाला
हवे नमान वंदो वैसल्याचा भेला हवे नमान वंदो रंग या जगेला हवे नमान वंदो रंग या जगेला हवे नमान वंदो रंग या जगेला शिवरायांचे चरण धरूया ओ शिवरायांचे चरण धरूया ओ टाळ मृदंगाच्या साथीनं नमन देवा वंदूया टाळ मृदंगाच्या साथीनं नमन देवा वंदूया सप्तसुरांच्या तालात गाऊया ओ सप्तसुरांच्या तालात गाऊया ओ टाळ मृदंगाच्या साथीनं नमन देवा वंदूया शाबाश 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 नमः ओम दत्तात्रेय नमः हे बालका मी तुला प्रसन्न झालो आहे तुझे काय मागणे आहे तू माझ्याकडून इच्छित वर प्राप्त करू शकतोस हे गुरुदेव आपण खरंच माझ्यावरती प्रसन्न झाला असाल तर प्रथम मला अजिंक्य बनवा माझ्या बाहूवरती सहस्त्र भुजा प्राप्त होतील आणि त्या सहस्त्र भुजांवरती मला हवे ते मिळवता येईल तेव्हाच मी माझं नाव सांगेन सहस्त्रार्जुन 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 फिरतो मी त्रिभुवनी गोड गोड नाम मुखीवाणी फिरतो मी त्रिभुवनी स्वर हा लागे नवा हो वाटे मनी गोडवा हो स्वर हा लागे नवा हो वाटे मनी गोडवा 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 हा नवा गोड गोड नाम मोठीवाने फिरतो मी त्रिभुवनी लागे नवा वाटे मनी गोडवा लागे नवा वाटे मनी गोडवा 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 गोडवा
आणि त्याची राणी लंकावती या राजा राणींना लग्नाच्या कित्येक वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले. राज्यामध्ये आनंदाचे वातावरण होते, परंतु त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण त्या मुलाला जन्मताच हात नव्हते. पण त्याही परिस्थितीत राजा राणीने आपल्या मुलाचं नाव अर्जुन असं ठेवलं आणि त्याचं संगोपन चालू केलं. परंतु जन्मतात आलेल्या या आपल्या अपंगत्वाला अर्जुन मात्र खचून गेला नाही. त्याने गुरुदेव दत्तात्रेय त्यांची घोर तपश्चर्या चालू केली. अखेर अर्जुनाला त्याच्या या मेहनतीचं फळ जरूर मिळालं. गुरुदेव दत्तात्रेय अर्जुनाच्या या घोर तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला इच्छित असलेले सहस्त्र भाऊ आणि अजिंक्य पदाचे वरदान देऊन टाकले. गुरुदेव दत्तात्रेयांकडून मिळालेल्या या सहस्त्र भाऊ या वरदानामुळे हा अर्जुन आता सहस्त्र अर्जुन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गुरुदेव दत्तात्रेयांच्या वरदानामुळे या अर्जुनाच्या सामर्थ्यात कित्येक पटीने वाढ झाली आणि या सामर्थ्याच्या जोरात तो मोठमोठे पराक्रम गाजवत आहे. परंतु त्याच्या या पराक्रमाला त्याच्याच अहंकाराची काळी किनार लागली आहे आणि जिथे अहंकार आला तिथे अत्याचारी आलाच. आणि अशाच या अहंकारी आणि अत्याचारी बनलेल्या अर्जुनाची म्हणजे या सहस्त्र अर्जुनाची आपल्याला भेट घ्यावी लागेल. बघूया तिथे समाज कल्याणासाठी एखादं कळीचं कारण मिळतं का? कारण कळ लावणे आपले नारायण नारायण. भाव अंतरीचे हवे जसे जुई फुला, भाव अंतरीचे हवे जसे जुई फुला, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले तुझा भारावले, तुझे नाम आले तुझा भारावले, तुझे नाम आले स्वतःलाच भूल तुझे नाम आले होते तुला भारावले, तुझे नाम आले होते तुला भारावले. नको झालं चिपळ्याविना नको फिरणारा ग, नको झालं चिपळ्याविना नको फिरणारा ग. झोपेत हिरवेपणा, झोपेत हिरवेपणा हे कसे चालले तुझे नाम आले होते तुला भारावले, तुझे नाम आले होते तुला भारावले, तुझे नाम आले होते. भाव अंतरीचे हरवे जसे जुई फुल, भाव अंतरीचे हरवे जसे जुई फुल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुला भारावले, तुझे नाम आले होते तुला भारावले, तुझे नाम आले होते. महिषावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन स्वामी दत्तात्रेयांच्या कृपेने अमरत्वाचा वर प्राप्त झाला. मी अमर आहे, मी अजिंक्य आहे. नारायण नारायण नारायण. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया
ठाई जन्म पुन्हा पुन्हा बहुमोला लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बन मानवा तो माणूस बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही लाभे लाभले जीवन ओ लाभे लाभले जीवन मानसा तू माणूस बन साधू माणूस बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बन मानवा तो माणूस बन नारायण 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 महिषावतीचे नरेश यांनी या नाटाचा प्रणाम स्वीकार करावा यावे यावे नारद मुनी माझ्या या महिषावती नगरीमध्ये आपले स्वागत आहे नारायण नारायण हे राजा देव दत्तात्रय यांची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून आपल्याला इच्छित असलेले सहस्त्र भाऊ आणि अजिंक्य पदाचे वरदान प्राप्त करून घेतलेस आता या अर्जुनाचा सहस्त्र अर्जुन झाला आहेस त्यामुळे तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे राजन नारद मुनी या त्रैलोक्याचा मीच राजा आहे या त्रैलोक्यावर माझ्या इतका शूर कोणी नाही नारायण नारायण गर्वस्थ दुवा नित्यमया अगस्थित तवा गर्भाचे घर हे नेहमीच खाली असते काय बोललात नारद मुनी राजन तू एक राजा आहेस किंवा एक क्षत्रिय देखील आहे एका राजाला एवढा गर्व करणे शोभा देत नाही म्हटलं आणि श्रेष्ठत्वाचा प्रश्न असेल तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि पराक्रमी योद्धा या भूतलावर आहे म्हटलं राजन नारद मुनी या त्रैलोक्यावर माझ्या इतका शूर शक्तिमान बलवान कोणी नाही नारायण नारायण हे राजन तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि पराक्रमी योद्धा म्हणजे लंकेचा राजा रावण त्याप्रमाणे तुझ्याकडे सहस्त्र भाऊ आणि अजिंक्य वदाचे वरदान आहे त्याचप्रमाणे त्या रावणाकडे इच्छित 10 हात आणि इच्छित 10 मुख असं वरदान आहे म्हणून त्याला दशाननी असे म्हणाल आणि म्हणून जर त्याचा पराभव करायचा असेल तर मी तुझी मदत करू शकतो राजन नारद मुनी जे काही आहे ते कथन करावे नारायण नारायण हे राजन रावण आपल्या शक्तीमध्ये आणि सामर्थ्यामध्ये अधिकची वाढ करून घेण्यासाठी नर्मदा नदीच्या काठी शंभो महादेवांची घोर पूजा करण्यात व्यस्त आहे तू वेळी जाऊन ती पूजा भंग केलीस नारायण नारायण बाकी तू समजूतदार आहेस राजन सेनापती सेनापती महाराजांच्या जन्मी वंदन होतो आशीर्वाद असो सेनापती जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका त्या नर्मदा नदीकाठी दशानन रावणाची पूजा चालली आहे त्या पूजेमध्ये विघ्न आणून ती पूजा आपल्यास असफल करून टाकायची आहे चला आपण तयारीला लागू चला 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 नारायण नारायण
स्वतःच्या अहंकारामध्ये गर्विष्ठ झालेला हा सहस्त्रार्जुन आणि दशानन रावण यांची भेट तरी नक्की होणार आणि त्यांच्या या भेटी दरम्यान काय होते हे पाहण्यासाठी आपल्याला त्यांच्या मागे गेलेच पाहिजे. नारायण नारायण. हे अंती जाशील एकलाच वेड्या, हे अंती जाशील एकलाच वेड्या, माझे माझे करुणी नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. कोण आहे त्याने शिवशंभूंच्या बुद्धीमध्ये विघ्न आणून स्वतःच्याच मृत्यूला प्राचारण दिलं आहे. दशानना पाहिलं या त्रैलोक्याचा मीच राजा आहे. आज तुझ्या पूजेमध्ये विघ्न आणून ती पूजा मी आज सफल करून टाकली आहे. सहस्रगुणा, तो माझाच नाही या पूजेमध्ये विघ्न आणून माझाच नाही तर त्या साक्षात शंभू महादेवाचा अपमान केलास. याचं उचित प्रायश्चित्त तर तुला भोगावंच लागेल. दशानना तू माझ्या राज्यामध्ये उभा आहेस. माझ्या राज्यामध्ये चारित्र्य आणि शिष्टाचार सोडून माझे चरण धर. हा सहस्रार्जुन तुला क्षमा करण्यास तयार आहे. सहस्रगुणा, ज्या चरणांबद्दल बोलतो आहेस ते चरण तोडून या नर्मदा नदीत फेकून देईल हा दशानन. दशानना लंकाधीश आहेस म्हणून जिवंत आहेस, नाहीतर तुझ्या धडाचा कधी शिरच्छेद केला असता. परंतु दशानना तुला आता क्षमा नाही.
आणि आपल्या बंदिवासात बंदिस्त करून टाका. अरे भार्गवा, तू आता सक्रिय झाला आहेस. तुझ्यासारखा वीर या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही. धन्य झालो प्रभू, धन्य झालो. हे त्रैलोक्याच्या स्वामी साऱ्या धनुर्विद्येचं आणि परशुविद्येचं ज्ञान तुम्ही मला दिलं. या भार्गवाचा परशुराम ही तुमच्यामुळेच झालो. हे गुरुवर्य, माझी गुरुदक्षिणा म्हणून माझा प्रणाम स्वीकार करावा. हे भार्गवा, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर ते मी मागेन, ते तू मला देशील. बोला गुरुवर्य, बोला. आपला हा शिष्य आपल्या गुरुदक्षिणासाठी स्वतःचा शिरी कापून आपल्या चरणावर असं तसं ठेवेल. मग ऐक तर, तुझ्यासारखा माझा एक भक्त लंकापती रावण त्या सहस्रावजींच्या मध्यवासात आहे. त्यापासून तू त्याची मुक्तता कर, हीच मी माझी गुरुदक्षिणा समजेन. बस एवढंच ना? मग गुरुवर्य, आपलं काम झालंच म्हणून समजा. त्या सहस्रार्जुनाच्या बंदिवासातून मी रावणाला मुक्त करेन असं वचन देतो तुम्हाला. शंभो शंभो शंभो. सेवक हो, सावधान सावधान सेवक हो. कोण आहेस तू? आमच्या राज्य सुरक्षा व्यवस्था व्यतिरिक्त कशासाठी आला आहेस? मी ऋषी जमदग्नीचा पुत्र शिवभक्त परशुराम आहे. स्टँड एवढा वाढवावा लागेल. कशानं रावणाला घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहे. मूर्खा, आल्या रस्त्याने परत जा, नाहीतर याचे परिणाम उपाय स्टँडवर होतील. करायला अरे हँडल तुमची करायला एवढी मला सुरक्षा व्यवस्था भेटून मी इथपर्यंत आलो तो परत जाण्यासाठी नाही. नाही तर मी माझी गुरु प्रतिज्ञा पूर्ण करणार नाही. माझं मुंबईला सपोताट पूर्ण करू नकोस. याच्या पुढे एक जरी पाऊल पुढे आलास तुझा शिव धडा वेगळा करेन. तुम्ही वेळ गेलेली नाही. सेवक कशाला रावणाला सोडून द्या, नाही तर कोणाला मुका लक्षात ठेवा. मूर्खा, म्हणायची जर इच्छा निवडीत असेल तर होय त्याला हो, युद्धाला नाही. तू मुक्त आहेस. जा आणि सुखाने राज्य कर. हे दिव्य पुरुषा, तू साधारण पुरुष तर मुरीत नाहीस. कोण आहेस तू? माझे पिता ऋषी जमदग्नी, माता रेणुका यांचा पुत्र मी शिवभक्त परशुराम आहे. अरे भार्गवा, जे तू आज माझ्या उपकार केले आहेस ते उपकार हा दशानन कधीच फेडू शकत नाही. अरे दशानना, उपकाराची भाषा करू नकोस.
मी माझी गुरुप्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आलो होतो, परंतु मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. चल आपण इथून निघून जाऊ. शंभो शंभो शंभो. सेनापती, एवढ्या घाईने आलात. राज्यामध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना? महाराज, आपल्या बंदिवासातून रावण सुटून गेला आहे. काय ऐकतो आहे मी? आपल्या बंदिवासातून तो रावण सुटून गेला? कसं शक्य आहे? सेनापती, त्यावेळी तुम्ही कुठे होता? महाराज, मी आणि आपल्या सैन्याने पूर्ण लढा दिला, पण आम्ही अपयशी ठरलो. सेनापती, असा कोण वीर आहे ज्याने आपला मृत्यूचं आमंत्रण दिले आहे? महाराज, तो वीर म्हणजे त्या जमदग्नीचा पुत्र परशुराम आहे. कोण? परशुराम. परशुरामा, ज्याप्रमाणे जिवंत सापाच्या तोंडात हात घालावा, त्याचप्रमाणे तू या सहस्रार्जुनाला आवाहन केलं आहेस. आता तुझा अंत निश्चित परशुरामा, निश्चित. सेनापती, तुमच्या सोबत आणखी काही सैन्य घ्या आणि परशुराम असलेल्या ठिकाणी चाल करून त्याला बंदिस्त करा. चला चला चला. शिवाय. ओम नमः शिवाय. तू मुळीच चिंता करू नकोस. आपल्या पोटी साक्षात नारायणाने अवतार घेऊन पुत्र दिला आहे. तो आपली विद्या पूर्ण करूनच परत येईल. प्रणाम करतो माते, प्रणाम करतो पिताश्री. चिरंजीवी हो. एवढा मोठा झाला. होय माते, मी मोठा होऊन साऱ्या धनुर्विद्या आणि परशुविद्या संपन्न केल्या आहेत. पिताश्री, शंभूदेवाने आम्हाला परशु देऊन आजपासून तू या त्रैलोक्यावर, या भूतलावर परशुराम म्हणून ओळखला जाशील असा वर सुद्धा दिला आहे. शाबास बाळा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. माते, आजपासून तुझा हा भार्गव या त्रैलोक्यावर परशुराम म्हणून ओळखला जाईल. हे सगळं जाऊ द्या. आपलं बाळ किती वर्षांचा घरी आला, आपण त्याला आजचे जेवण खाल्ले. हो रेणुके, तुझे म्हणणे खरे आहे. चला तर मग आपण प्रथम भोजन करून घेऊया. काय करावे काहीच कळत नाही. फार युक्तीने आणि शक्तीने त्या दशानन रावणाला बंदिस्त केला होता, परंतु तो परशुराम नारायण नारायण नारायण. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा. नका घालवू वाया, देहाची काया. होया देहाला नित्य
हे राजन, राजा रावणाला बंदिस्त करून अखेर तू तुझी ध्येयपूर्ती केलीसच, त्याबद्दल तुझे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे राजन. नाही नारद मुनी, नाही. नारायण नारायण, एवढा आनंदाचा क्षण असताना राजन मग या आपल्या मुखकमलावर एवढी उदासी काय बरं? नारद मुनी, फार युक्तीने आणि शक्तीने त्या दशानन रावणाला या बंदिवासात कैद केलं होतं, परंतु तो परशुराम. नारायण नारायण, हे सहस्त्र अर्जुना, तू एक राजा आहेस आणि एक क्षत्रिय देखील आहेस. युद्धात जय आणि पराजय हे होतच असतात, हे तुला माहीतच असेलच. जर तुला या तुझ्या दुःखावर आणि उदासीवर मात करायची असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे म्हटलं. नारद मुनी, तुमच्या मनात जे काही आहे ते उघडपणे कथन करावे. नारायण नारायण, हे राजन, असं म्हणतात आपल्याला जर उदासी किंवा दुःख झालं असेल तर आपल्याला जी गोष्ट प्रिय आहे किंवा आपल्याला ज्या वस्तूचा छंद आहे त्या वस्तूमध्ये आपलं मन रमवावं. आणि राजन, तुला शिकारीचा फार मोठा आहे छंद म्हटलं, त्यामुळे आपण शिकारीला जावं राजन. नारद मुनी, योग्य युक्ती सुचवली. कित्येक दिवस झाले मी शिकार केलेली नाही. मी शिकारीसाठी उत्सुक झालो आहे. नारायण नारायण, पण राजन, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये. भागीरथी नदीच्या काठी दिव्यरूप नावाचं एक घनदाट अरण्य आहे आणि अशा या घनदाट अरण्यात हिंस्र अशा पशु पक्ष्यांचा वावर आहे. अशा हिंस्र अशा या पशु पक्ष्यांची शिकार तुझ्यासारखा वीर योद्धा करू शकतो, त्यामुळे आपण तिथे शिकारीला जावं. नारद मुनी, मी आता असाच शिकारीसाठी जातो. येतो मी. नारायण नारायण, पण एक गोष्ट लक्षात ठेव राजन, त्या अरण्यामध्ये जमदग्नी नावाचे ऋषी आपली पत्नी रेणुका हिच्या समवेत राहतात. जमदग्नी आणि देवी रेणुका यांची ख्याती अशी की त्यांच्याकडे गेलेला एकही अतिथी आजपर्यंत उपाशी पोटी भुकेने परतलेला नाही राजन. आणि देवी रेणुका हिच्या सौंदर्याची कीर्ती चारो विश्वात पसरली आहे. राजन, देवी रेणुका फारच सुंदर आहे म्हटलं राजन. नारायण नारायण. नारद मुनी, कधी एकदा त्या अरण्यात जातो आणि देवी रेणुकेला भेटतो असं झालं आहे. असाच जातो आणि त्या रेणुकेला भेटून येतो मी. नारायण नारायण, स्वतःच्या अहंकारात बुडालेला हा सहस्त्र अर्जुन आणि परशुराम यांची भेट नक्की होणार. कळ तर चांगली लागली आहे आणि या कळीचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी आपल्याला मात्र तिथं गेलं पाहिजे. नारायण नारायण, नामाने तुझ्या जीवनात माझ्या, नामाने तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण, होईल भय रक्षण. जीवनात माझ्या, नामाने तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण, होईल भय रक्षण. नामाने तुझ्या जीवनात माझ्या, नामाने तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण, होईल भय रक्षण. नामाने तुझ्या जीवनात माझ्या, नामाने तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण, होईल भय रक्षण. आदि माया आहे शिवशंकर, आदि माया आहे शिवशंकर, त्याला नामोया सोडविया कर, त्याला नामोया सोडविया कर. नामाविना जाईना हा क्षण, नामाविना जाईना हा क्षण क्षण
सहस्रार्जुन चालला हो सहस्रार्जुन चालला वाटलाच नाही का बॅटरी आहे का आशीर्वाद होतो पण आपली ओळख ऋषीमुनी महिषावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकारीसाठी आलो असता या अरण्यात माझ्या सेवकांना आणि मला भूक लागली आहे. आपण आमच्या भोजनाची व्यवस्था करावी. हे राजन आपण निश्चिंत राहावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था अवश्य करेन परंतु त्या अगोदर आपण नदीवरून जाऊन स्नान करून यावे. कशी आपली आज्ञा ऋषीमुनी. आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली दिसत नाही. भुकेने जीव अगदी व्याकुळ झाला आहे. खूप भूक लागली आहे. हे राजन आपल्या भोजनाची सर्व व्यवस्था झालेली आहे. चला तर आपण प्रथम भोजन करून घेऊया. चला ऋषीमुनी प्रथम भोजन करून घेऊ. वाह
अति सुंदर भोजन करून मन अति प्रसन्न झाले. एवढ्या कमी वेळात आम्हाला अशा उत्तम प्रतीचं भोजन मिळेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. हे राजन, ही माझी कामधेनू. जे मागेन ते ताबडतोब तयार करते आणि त्यामुळे सगळं शक्य झाले. ही कामधेनू आम्हाला आमच्या सोयीसाठी इंद्रदेवाने दिली आहे. नाहीतर अशा या घोर अरण्यात आम्ही आमचे भोजन कसे तयार केले असते. ऋषीमुनी, मी या सर्व जगाच्या तारणार आहे. माझ्या जगाची प्रजा खूप आहे, त्यामुळे ही कामधेनू आपण मला द्यावी. त्या बदल्यात मी आपणास अशा असंख्य गायी देईन. हे राजन, या कामधेनूचा तुमच्यासारख्या राजांना काय उपयोग. या झोपडीत राहून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा यासाठी आम्हाला इंद्रदेवाने दिले आहे. ए म्हाताऱ्या ऋषीमुनी, मी सरळ मार्गाने सांगतो आहे, ही कामधेनू मला दे, नाहीतर मी ती घेऊन जाणार म्हणजे जाणारच. हे राजन, आपण असा नको तट्ट करू नका. या कामधेनूचा विचार सोडून द्या आणि इथून निघून जा. नाही ऋषीमुनी, ही कामधेनू मी घेऊन जाणारच. हे राजन, तुला मी खूप समजण्याचा प्रयत्न केला, पण तू समजत नशील तर खुशाल घेऊन जा. बोल म्हाताऱ्या, कुठे गायब केलीस त्या कामधेनूला? मला ती पाहिजे होती म्हाताऱ्या. बोल, हे सगळं तुझं कारस्थान आहे. बरे झाले माती, तू तुझे रक्षण स्वतः केलीस. आलं लक्षात. तुला मारल्याशिवाय ही कामधेनू मला मिळणार नाही. तुझ्या सामर्थ्य असेल तर स्वीकार माझं युद्धाचे आव्हान. हे राजन, सरळ मार्गाने निघून जा. माझा क्रोध अनावर करू नकोस. नाही ऋषीमुनी, तुला मारल्याशिवाय ही कामधेनू मला मिळणार नाही. आता युद्ध हाच माझ्याकडे एक पर्याय आहे. हो युद्धाला तयार. माझा विजय झाला. त्या जमदग्नीला मारून मी ते कामधेनू पण मिळवू शकलो नाही, परंतु त्याला तडफडून मारण्यात मला वेगळीच मजा मिळाली. परंतु परशुरामा, तुझा काय होणार? अरे अर्जुना, तुझ्यासारख्या क्षत्रियांचा रक्त ज्या वेळेला या सृष्टीवर पडेल त्या वेळेला ही सृष्टी तेजोमय होईल. तुझ्यासारख्या क्षत्रियांचा घात हाच माझा ध्यास. परशुरामा, या
मोठा मीच राजा आहे. तुझ्या बापाला तडफडून मारले तिथे तुझी काय कथा? अरे तुला जर तुझ्या बळावर एवढा गर्व वाटत असेल तर या परशुरामाबरोबर दोनात करूनच बघ. नाही तुला यमदंडात पाठवलं तर नावात चांगला नाही माझ्या शिवशंभूंचं. स्वीकार माझ्या युद्धाचे आव्हान. होय, युद्धाला तयार. माझी गुरुप्रतिज्ञा तर पूर्ण झालीच. आता जातो गुरुवर्य शिवशंभूंच्या भेटीला. सावधान, त्याच्या पुढे एक पाहुणी टाकू नको. तू आतमध्ये जाऊ शकत नाहीस. अरे विचित्र प्राण्या, माझा रस्ता अडविणारा तू असा आहेस तरी कोण? मी शिव पार्वतीचा पुत्र गणेश आहे. माता पित्यांच्या आदेशानुसार मी इथे उभा आहे. अरे तू ना धड पशु आहेस ना मानव. शिव पार्वतीचा पुत्र असं असूच शकत नाही. बऱ्या बोलाने माझा रस्ता सोड. ज्या मातेने जन्म दिला आणि ज्याने वचन दिले त्याचा आदर करणे आणि पालन करणे हेच माझे कर्तव्य आहे. अरे क्षत्रिय धर्माचा नायनाट करून त्यांच्या रक्ताचे पाठ वाहून मी आलो आहे. बऱ्या बोलाने माझा रस्ता सोड, नाहीतर लक्षात ठेव. हे दुष्टा, तुझा काळ जवळ आला आहे. सांभाळ सांभाळ माझा प्रहार. आई 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 आई. शंभूदेवा माझ्या हातून चुकी झाली. शंभूदेवा माझ्या हातून चुकी झाली. उठ परशुरामा उठ. झालं ते झालं, घडायचं ते घडून गेलं. या युद्धामध्ये गणेशाचा एक दात तुटला. गणेशाला एकदंत बनवण्याचा मान तुला भेटला. आजपासून या त्रिलोक्यामध्ये गणेशाला एकदंत या नावाने ओळखलं जाईल. शंभो शंभो शंभो. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देहो सर्वकार्येषु सर्वदा.
गाजते गाजते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते गाजते गाजते भाजते भाजते भावे गणेश पूजिते भाजते भाजते भावे गणेश पूजिते तो गणराया काला गुणांचा राणा शुभ कार्याचा शुभ घडेला करते तुला वंदना शुभ कार्याचा शुभ घडेला करते तुला वंदना शुभ कार्याचा शुभ घडेला करते तुला वंदना दुःख सारे ओढून घेते भक्तांच्या तू चरणा संकट काळी धावून येते भक्तांच्या रक्षणा संकट काळी धावून येते भक्तांच्या रक्षणा संकट काळी धावून येते भक्तांच्या रक्षणा सुखी ठेवया सकळ जनांना सुखी ठेवया सकळ जनांना भक्तिदान हे मागते हे मागते हे मागते भाजते मन भावे गणेश पूजिते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते तुझ्या गणेशा धरते सारे हे सजले दर्शन होता तुझे गणेशा हर्षाने बघ भिजले दर्शन होता तुझे गणेशा हर्षाने बघ भिजले दर्शन होता तुझे गणेशा हर्षाने बघ भिजले डोलू लागले सृष्टी सारे पाने फुले हिरवेले चरणाने रे तुझ्या गणेशा आजही पावन झाले तुझे गणेशा आजही पावन झाले चरणाने रे तुझ्या गणेशा आजही पावन झाले जना मनात ते भोवनात जना मनात ते भोवनात तुझे ते गाजते हे गाजते हे गाजते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते सारा सृष्टीचे आराध्य दैवत सारा सृष्टीचे आराध्य दैवत फिरते तुझे हे गाजते हे गाजते हे गाजते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते हे भाजते भाजते मन भावे गणेश पूजिते 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 भाजते भाजते मन भावे